डेली अपडेटसाठी लोकमत सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मंडळी, अख्खा देश ज्या घोषणेची आतुरतेने वाट बघत होता ती घोषणा पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेली आहे। आपल्या एअरफोर्सचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान उद्या रिलीज करणार आहे, उद्या सोडणार आहे। वाघा बॉर्डर मार्गे ते आपल्या देशामध्ये येणार आहेत आणि ही नक्कीच प्रत्येक देशवासियासाठी अत्यंत अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदनीय असं हे भारताचं यश आहे। तर या सगळ्याकडे एक आपण राजकारण आणि या सगळ्या अंगाने कसं बघू शकतो किंवा हा पाकिस्तानने हा निर्णय कसा काय घेतला, कुरापतखोर पाकिस्तान अशी ज्यांची ओळख आहे, तर त्यांनी हा निर्णय अचानक इतका सामंजस्य कसं दाखवलं, या संदर्भात आपण लोकमत समूहाचे सल्लागार संपादक दिनकर रायकर सर यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं सर हे पाकिस्तानने इतकी सामंजस्याची भूमिका घेणं थोडंसं आश्चर्यकारक आहे, तर ते कसं काय, म्हणजे तुम्ही काय त्याच्यामध्ये? नाही, तुमच्या मताशी मी सहमत आहे, पण त्यात एक असं की भारताचा फार मोठा विजय आहे हा। भारताने जी गेले 2 दिवस कूटनीती आपण ज्याला म्हणतो डिप्लोमसी पूर्ण जगभर इतकी चांगली जोराने राबवली होती, त्याचा हा खरा म्हणजे विजय आहे हा। कारण पाकिस्तानवर इतका दबाव आला जगातल्या सगळ्या देशांकडून, इकडून त्यांचे जे मित्र चायना किंवा असे लोक होते त्यांनी देखील त्याच्यावर इतका दबाव आणला, त्यामुळे पाकिस्तानला ह्यांना सोडण्याशिवाय मार्ग त्यासमोर नव्हता। पण इम्रान खानने जाता जाता क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला की पीस जेस्चर म्हणून आम्ही त्यांना सोडतो आहोत। पण काही असलं तरी हा भारताचा फार मोठा विजय आहे। मला वाटतं जगामध्ये पहिल्यांदा अशी कुठे गोष्ट झाली असेल की ज्याला आपला विंग कमांडर पकडला जातो आणि त्या दुसऱ्या दिवशी ती सुटका होऊ शकते, ही जगातली एकमेव अशी मला वाटते ही घटना घडलेली असावी। त्याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानला तर कळून चुकलं की भारताला आपण आता नमवू शकत नाही, भारत आपण फार हल्ले तर करू शकत नाही, युद्ध त्यांना अजिबात परवडणारं नाही, त्यांची आर्थिक शक्ती इतकी कमी आहे, इकॉनॉमी इतकी डाऊन झालेली आहे, तर त्यांना युद्ध नकोच आहे, त्यांना परवडणारच नाही ते। आणि विनाकारण भारताशी पंगा घेऊन काय चालणार नाही आहे। ॲज इट इज आपण जे सँक्शन आणलेले आहेत, इकॉनॉमिक सँक्शन आणलेले आहेत, त्यांचे आपण माल घेत नाही, आपण त्या माल पाठवत नाही, त्यामध्ये तुमची फार मोठी हानी झालेली आहे। त्यामुळं पाकिस्तानसमोर विंग कमांडरला सोडण्याखेरी दुसरा काय मार्ग नव्हता याच्यामध्ये असा। त्याचं कारण असं की त्यांनी जो व्हिडिओ काल दाखवला त्याला मारलेलं, ते हात मागे बांधलेलं वगैरे, त्यामुळे जगात एक फार मोठी वाईट प्रतिक्रिया आली। आणि जिनेव्हा कन्व्हेन्शन प्रमाणे असं आहे की तुम्ही पकडलेलं सोडलेलं असं त्रास देऊ शकत नाही, तो सगळ्या जगाने पाहिला आणि त्या सगळ्या म्हणजे भारतभर सगळ्या लोकांच्या मनात राग होताच, पण जगभरच्या लोकांनी देखील त्याच्या फार मोठी प्रतिक्रिया दिली आणि त्याचा हा सगळा दबाव इम्रान खानवर आला। आणि म्हणून इम्रान खानमध्ये असेंब्लीत भाषण करताना, म्हणजे पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत भाषण करताना आम्ही त्यांना ते सोडत आहोत, जाता फक्त एवढीच क्रेडिट घेतली आम्ही, तर आम्हाला शांतता हवी आहे आणि त्याचं गेस्चर म्हणून आम्ही त्यांना सोडतो आहोत। पण दुसरा खरं पाकिस्तानला दुसरा काही मार्ग नव्हता। पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय तुम्ही कमी लेखू नका किंवा आम्ही मागे आलोय किंवा असं काय आम्ही भीतीने सोडतोय असं समजू नका, असं तर त्यांचं एक त्यांनी जाता आता हे पण सांगितलंय, तर ते कितपत खरं वाटतं तुम्हाला? नाही, खरं नाही। आता बघ, त्यांना काहीतरी फेस सेव्हिंग डिव्हाइस पाहिजेच ना, की आम्ही असं का केलं बा, तर आम्हाला शांतता हवी आहे, आम्हाला पीस हवी आहे, आम्हाला काही युद्ध करायचं नाही आहे, आमची पहिल्यापासून भूमिका अशी सांगत राहणार त्याच्यापासून, कारण त्याच्यावर दुसरा सध्या पर्याय काहीच नाही आहे। पण आपण एक बघ टोटल शरणागती पत्करली हे लोकांना कळू नये, पाकिस्तानच्या लोकांपेक्षा ते कळू नये म्हणून आम्ही की शांततेचा एक मार्ग म्हणून आम्ही नाही सोडतो आहोत। त्यासाठी केला तर खरा म्हणजे फारच आहे इम्रान खानने केलेला। आता याच्यानंतर भारताने काय भूमिका घ्यायला हवी किंवा भारत काय भूमिका घेईल? नाही, भारताच्या भूमिकेचा प्रश्न नाही, भारताच्या भूमिका खरं म्हणजे विजय झालेला आहे। आज इतकं दडपण आणलं 2 दिवसामध्ये आपण त्यांच्यावर की भारताचा खरा विजय झालेला आहे आणि भारताने याची फार मोठी काही पण प्रतिक्रिया देण्याची गरज नाही। आपण आनंद उत्सव साजरा करावा आणि आपण पाकिस्तान नमुने सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे, सगळ्या जगाने पाहिलेलं आहे, त्यात आपण अधिक काही फारसं ते लावून धरण्याचे कारण नाही आहे। पण मला असं दिसतं की जे गेले 2 दिवस टेन्शन वाढलं होतं पाकिस्तानच्या बॉर्डरवर, ते आता टेन्शन थोडंसं हळूहळू कमी होईल। पण पाकिस्तान सुधारला असं म्हणायचं का? नाही, आज सुधारला म्हणू शकतो, पण पाकिस्तानचे म्हणजे कुत्र्या शेपटीसारखं असतं ते आज ते नरमाई घेतील, ते उद्या तसं वागतील असं नाही याच्यात असं। पण सध्या तरी असं दिसतंय की इम्रान खानची जी पॉलिसी आहे त्याला सुद्धा ते युद्ध नको आहे, त्याला राजकारण करायचं तिथे, त्याला पंतप्रधान म्हणून सक्सेसफुल व्हायचं पाकिस्तानमध्ये, त्यासाठी त्याला युद्ध करून हा प्रश्न सुटणार नाही, त्यालाही माहीत आहे। त्यामुळे जितकं चांगलं काय करता येईल ते शांततेच्या मार्गाने करावं हा त्याचा प्रयत्न दिसतोय। एकूण सरांच्या म्हणण्यानुसार आज हा सेलिब्रेशनचा दिवस आहे, पुढे काय होईल ते हळूहळू आपल्याला कळेलच। तर आज आपण सगळेजण आजचं आपलं यश, भारताचं यश साजरं करूया आणि आत्ता इथेच थांबूया। लाईव्ह अपडेटसाठी बघत राहा लोकमत.com।